नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत इंग्लिश मीडियमच्या इंग्लिश या टेक्स्ट बुकमधील 10वा पाठ, ज्याचं टायटल आहे 3 सॅक्स ऑफ राईस। आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। करूया सुरुवात। You may have read many stories about 3 brothers. 3 भावाशी संबंधित खूप साऱ्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतील। या ठिकाणी रीड याचं तिसरं रूप आलेलं आहे रेड, तर याचा उच्चार रीड न करता रेड आपल्याला करावा लागतो। युजुअली म्हणजे सामान्यतः 2 ऑफ देम त्यांच्यापैकी 2 द एल्डर वन्स आर स्ट्रॉंग क्लेवर बट अनकाइंड। जे मोठे आहेत ते स्ट्रॉंग आहेत, क्लेवर आहेत, परंतु अनकाइंड आहेत, दयाळू नाहीत, निर्दयी आहेत। दे लाफ ॲट द यंगेस्ट वन, आणि ते जो सर्वात लहान भाऊ आहे त्या लहान भावावर हसतात। बिकॉज कारण ही इज टू सिम्पल अँड सॉफ्ट हार्टेड, कारण तो खूप साधा भोळा आहे आणि मऊ हृदयाचा आहे। अशा 3 भावांबद्दलच्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही ऐकलेल्या असतीलच। आवर स्टोरी ऑल्सो हॅज 3 ब्रदर्स, आणि आपली आजची जी कथा आहे या कथेमध्ये सुद्धा 3 भाऊ आहेत। हु लिव्ड इन अ स्मॉल टाउन, की जे राहतात एका छोट्याशा गावामध्ये। दे वेअर ऑल 3 ऑफ देम ऑनेस्ट, आणि त्यांच्या तिघांपैकी किंवा ते तिघेही खूप प्रामाणिक होते। ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, काइंड होते, काइंड म्हणजे दयाळू, अँड हार्ड वर्किंग म्हणजेच कठीण परिश्रम करणारे होते। द एल्डर वन रॅन अ शॉप, जो सर्वात मोठा होता तो एक दुकान चालवायचा। द मिडल वन वॉज अ प्रिस्ट, आणि जो मधला होता तो एक प्रिस्ट होता। प्रिस्ट म्हणजे पुजारी। अँड द यंगेस्ट वन हॅड जस्ट फिनिश्ड हिज एज्युकेशन, आणि जो सर्वात लहान होता त्यानं नेमकंच आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं। तर प्रिस्ट म्हणजे पुजारी आणि फिनिश म्हणजे संपवणे किंवा पूर्ण करणे। He had started taking up odd jobs to earn some money and to learn a trade. व्यापार शिकण्यासाठी आणि काही पैसा कमावण्यासाठी या सर्वात लहान भावाने एक वेगळा जॉब सुरू केला होता। All 3 of them were fond of their mother, आणि हे जे तिघही भाऊ होते या तिन्ही भावांना त्यांची आई खूप प्रिय होती। She had worked hard to bring up the 3 of them after the sudden death of their father. तिन्ही मुलांचं पालनपोषण करण्यासाठी, त्यांचं संगोपन करण्यासाठी आणि त्यांना लहानचं मोठं करण्यासाठी त्यांच्या आईने खूप कष्ट उपसले होते त्यांच्या वडिलांच्या सडन म्हणजे अचानक झालेल्या मृत्यूनंतर। वन डे देअर फादर्स फ्रेंड विजिटेड द मदर, आणि एक दिवस त्यांच्या वडिलांचा जो मित्र होता त्या मित्रांनी भेट दिली यांच्या आईला। He said, "Sister, you know that I have very prosperous business." आणि तो त्यांच्या आईला म्हणाला की ताई, तुला माहीतच आहे की माझा जो व्यवसाय हा खूप भरभराटीला आलेला आहे। प्रॉस्परस म्हणजे भरभराटीला आलेला किंवा समृद्ध। बट नाव आय एम गेटिंग ओल्ड, परंतु मी आता म्हातारा होत आहे। अँड माय ओनली डॉटर इज ऑफ अ मॅरेजेबल एज, आणि माझी जी एकमेव मुलगी आहे, एकुलती एक मुलगी आहे, तिचं सुद्धा आता लग्नाचं वय झालेलं आहे, ती सुद्धा आता लग्नाला आलेली आहे। आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ हू वुड बी अ गुड हजबंड टू माय डॉटर अँड हू वुड ऑल्सो हँडल माय बिझनेस वेल। मी अशा जावयाच्या शोधात आहे की जो माझ्या मुलीसाठी योग्य असेल, चांगला असेल आणि माझ्या मुलीचा चांगल्या प्रकारे सांभाळ करेल। त्यासोबतच माझा जो भरभराटीला आलेला व्यवसाय आहे, बिझनेस आहे, तो सुद्धा तो पुढे नेणार आहे, माझ्या बिझनेसला व्यवस्थितपणे हँडल करणार आहे। अशा वराच्या किंवा जावयाच्या मी शोधात आहे। आय लाईक ऑल युअर सन्स, आणि तुमचे जे तिन्ही मुलं आहेत ते तिन्ही मुलं मला खूप आवडतात। इफ यू परमिट आय विल मॅरी माय डॉटर टू वन ऑफ देम, बट बिफोर दॅट आय हॅव अ प्लॅन। आणि आपली जर सहमती असेल, आपली जर मंजुरी असेल, आपली जर परवानगी असेल तर या तिघांपैकी एकासोबत मी माझ्या मुलीचं लग्न लावून देणार आहे। परंतु त्या अगोदर माझ्याकडे एक प्लॅन आहे, माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे। ही डिस्कस्ड द प्लॅन विथ हर अँड शी अग्रीड क्वाईट रेडिली। वडिलांच्या मित्राच्या डोक्यात जो प्लॅन होता तो प्लॅन त्यांनी त्या आईसोबत शेअर केला आणि ती सुद्धा मान्य झाली, राजी झाली त्या प्लॅनला। द नेक्स्ट डे म्हणजेच पुढल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी द फ्रेंड वेंट टू ईच ऑफ द 3 ब्रदर्स वन बाय वन। तो मित्र वन बाय वन तिन्ही भावाकडे गेला। ही गेव देम ईच अ सॅक ऑफ राईस अँड सेड, त्यांनी प्रत्येकाला
एक सॅक दिलं. सॅक म्हणजे पोतं. कशाचं पोतं दिलं तर राईसचं, तांदळाचं पोतं प्रत्येक भावाला दिलं. आणि काय म्हणाला, माय डिअर बॉय, आय एम गोईंग अवे फॉर अ फ्यू मंथ्स फॉर सम नेसेसरी वर्क. प्लीज लुक आफ्टर दिस सॅक ऑफ राईस टिल आय कम बॅक. प्रत्येक भावाला तांदळाचं पोतं देऊन तो मित्र म्हणाला की माझ्या प्रिय बाळा, काही महत्त्वाच्या कामांसाठी काही महिन्यांसाठी मी बाहेर जात आहे आणि मी परत येईपर्यंत माझे हे जे तांदळाचं पोतं आहे या तांदळाच्या पोत्याची तुम्ही काळजी घ्या. लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे. द फ्रेंड वेंट अवे. मित्र निघून गेला. मेनी मंथ्स पास्ट. खूप महिने निघून गेले. बट ही डिड नॉट रिटर्न. परंतु तो काही परतला नाही. इट वॉज नियरली अ इयर बिफोर ही केम बॅक. आणि जवळपास 1 वर्ष संपत आलं होतं आणि तेव्हा तो मित्रसुद्धा परत आला. ही विजिटेड द एल्डेस्ट ब्रदर फर्स्ट. आणि सर्वात अगोदर जो सर्वात मोठा होता त्या भावाला त्याने व्हिजिट दिली. द एल्डेस्ट ब्रदर वेलकम्ड हिम अँड गेव हिम अ स्मॉल पर्स फुल ऑफ मनी. सर्वात मोठ्या भावाने त्या वडिलांच्या मित्रांचं स्वागत केलं आणि पैशाने भरलेली एक छोटी पिशवी त्यांना दिली. आणि काय म्हणाला, अंकल, यू हॅड लेफ्ट अ सॅक ऑफ राईस विथ मी. आफ्टर फ्यू मंथ्स आय वॉज वरीड दॅट इट मे गेट स्पॉइल्ड. Therefore, I sold the rice to my customers. Here is the money I got. Please accept it. मोठा भाऊ म्हणाला की काका, तुम्हाला आठवते का की तुम्ही माझ्याकडे एक तांदूळाचं पोतं सोडून गेले होते. काही महिन्यानंतर मला चिंता वाटू लागली की ते तांदूळ खराब होतील, म्हणून मी त्यांना माझ्या गिरायकांना विकून टाकले, माझ्या ग्राहकांना ते विकून टाकले आणि हे घ्या म्हणते पैसे की जे मी तांदूळ विकले त्यातून मला प्राप्त झालेले आणि कृपा करून यांचा स्वीकार करा. यावर मित्र म्हणाला, थँक्यू माय बॉय, यू आर सच ॲन ऑनेस्ट पर्सन. धन्यवाद माझ्या बाळा, तू खरोखरच एक ऑनेस्ट पर्सन आहेस. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. देन द फ्रेंड वेंट टू सी द मिडल ब्रदर. आणि त्यानंतर तो मित्र जो मधला भाऊ होता त्या मधल्या भावाला भेटायला गेला. या ठिकाणी सीचा अर्थ भेटणे. हु वॉज अ प्रिस्ट, जो की एक पुजारी होता. द प्रिस्ट ग्रीटेड हिम विथ जॉय अँड अफेक्शन. त्या पुजाऱ्याने त्यांचं आनंदानं आणि प्रेमानं स्वागत केलं. ग्रीट म्हणजे स्वागत करणे आणि अफेक्शन म्हणजे प्रेम. He said, Uncle, remember you had left a sack of rice with me an year ago. पुजारी म्हणाला की अंकल, तुम्हाला आठवते का की 1 वर्षापूर्वी तुम्ही माझ्याकडे तांदूळाचं एक पोतं ठेवून गेले होते. आय हॅड केप्ट इट फॉर मेनी मंथ्स. आणि खूप महिन्यांसाठी मी ते ठेवलं होतं, खूप महिन्यांपर्यंत मी ते ठेवलं होतं. बट देन आय वॉज वरीड दॅट इट मे गेट स्पॉइल्ड. परंतु त्यानंतर मला चिंता वाटू लागली की ते तांदूळ खराब होऊन जातील. आय डिस्ट्रीब्युटेड द राईस अमंग द पुअर इन युअर नेम. आणि जे गरीब लोक होते त्या गरीब लोकांमध्ये तुमच्या नावाने मी ते तांदूळ वाटून टाकले, त्यांना दान दिले. दे ऑल ब्लेस्ड यू फॉर सॅटिस्फाईंग देअर हंगर. आणि त्या गरीब लोकांची भूक भागवल्याबद्दल त्या सर्वांनी तुम्हाला आशीर्वाद दिला. हाऊएव्हर आय डिड दॅट विदाउट युअर परमिशन अँड आय एम विलिंग टू पे यू बॅक फॉर द राईस. तरीसुद्धा गरिबांमध्ये तांदूळ वाटून देण्याचं काम मी तुमची परवानगी न घेता, तुम्हाला न विचारता मी ते केलेलं आहे. परंतु मी आनंदपूर्वक तुम्हाला त्या तांदूळाचे पैसे देऊ इच्छितो. यावर मित्र म्हणाला की नो माय बॉय, यू ॲक्टेड वाईजली अँड काइंडली. नाही माझ्या मुला, त्याची काही गरज नाही. तू जी कृती केलेली आहे ती कृती तू खूप विचारपूर्वक आणि दयाळूपणाने केलेली आहे. निश्चितच तू केलेलं काम हे शहाणपणाचं होतं. वाईजली म्हणजे शहाणपणाने आणि काइंडली म्हणजे दयाळूपणे. द ब्लेसिंग दॅट आय गॉट फ्रॉम द पुअर पीपल आर इनफ फॉर मी. आणि गरिबांकडून मिळणारे आशीर्वाद हेच माझ्यासाठी पुरेसे आहेत. प्लीज डोंट थिंक अबाउट द मनी एनिमोर. आणि पैशांबद्दल पुढे विचारसुद्धा तू करू नको. म्हणजेच तुझ्याकडून मला पैसा वगैरे काहीही नको. त्या गरिबांचा जो आशीर्वाद मला मिळाला तोच माझ्यासाठी पुरेसा आहे, असं तो मित्र म्हणाला. वेन द फ्रेंड वेंट टू विजिट द यंगेस्ट सन. आणि जेव्हा तो मित्र गेला विजिट देण्यासाठी सर्वात लहान मुलाकडे, ही टू वेलकम्ड हिम विथ लव अँड रिस्पेक्ट. त्यानं सुद्धा त्या मित्रांचं स्वागत केलं प्रेमानं आणि आदरानं. रिस्पेक्ट म्हणजे आदर. बट ही सेड दॅट ही हॅड अ कॉन्फेशन टू मेक. कॉन्फेशन म्हणजे कबूल करणे, कबुली जबाब देणे. तर काय देतो, द सॅक ऑफ राईस वॉज लेईंग विथ मी फॉर अ लॉंग टाईम. तांदूळाचे पोते माझ्याकडे खूप काळासाठी
पडून राहिलेले होते. बट देन आय हॅड ॲन आयडिया. परंतु त्यानंतर माझ्या डोक्यात एक आयडिया आली. आय ऑफन गो टू अ नेबरिंग फार्म टू हेल्प विथ द वर्क. जवळच्या शेतांमध्ये काही मदत करण्यासाठी, काही काम करण्यासाठी मी वारंवार जात होतो. आय बॉरोड ॲन अनयुज्ड प्लॉट ऑफ लँड फ्रॉम द फार्मर. आणि एका फार्मरकडून जो अनयुज्ड प्लॉट होता, जमिनीचा तुकडा होता, तो मी बॉरो केला, उसना घेतला एका शेतकऱ्याकडून. आय एक्सचेंज द सॅक ऑफ राईस फॉर पॅडी अँड सोड द पॅडी इन द प्लॉट. मी तांदूळाचं पोतं दिलं आणि त्या बदलात काही पॅडी घेतल्या. पॅडी म्हणजे ज्याला साई म्हटलं जाते, की जे तांदूळाऐवजी पेरलं जाते. म्हणजे तांदूळ जर आपण पेरले तर शेतामध्ये उगवत नाहीत, तर त्यासाठी आपल्याला पॅडी पेरावी लागते. आणि त्या पॅडी घेऊन जो जमिनीचा तुकडा मी बॉरो केला होता त्यामध्ये त्या पेरल्या. फॉर्च्युनेटली म्हणजे सुदैवाने द क्रॉप ग्रीव वेल अँड यील्डेड 25 सॅक्स ऑफ राईस. सुदैवाने पीक चांगलं झालं आणि जवळपास 25 पोती तांदळाची 25 पोती एवढं उत्पन्न आलं. आय हॅव केप्ट बॅक 5 ऑफ द सॅक्स अँड सोल्ड 20 ऑफ देम. मी तांदळाची 5 पोती बाजूला काढून ठेवली होती आणि त्याच्यापैकी 20 पोती ही विकली. हिअर इज द मनी. आणि हे घ्या पैसे. इफ यू अलो आय वुड लाईक टू कीप अ पार्ट ऑफ इट ॲज माय शेअर कन्सिडरिंग द लेबर अँड मनी आय स्पेंड टू गेट इट ऑल डन. आणि आपली जर परवानगी असेल तर मी गुंतवलेल्या पैशाचा मोबदला आणि मी केलेल्या श्रमाचा मोबदला मी वेगळा काढणार आहे किंवा मला तो देण्यात यावा. आणि या सर्वात लहान मुलाचे किंवा सर्वात लहान भावाचे विचार हे व्यावहारिक आपल्याला दिसून येतात. A wide smile spread on the friend's face. He had found his future son-in-law. आणि मित्राच्या चेहऱ्यावर विस्तृत हास्य फुललं. वाईट म्हणजे विस्तृत आणि स्प्रेड म्हणजे पसरणे. त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. कारण ही हॅड फाउंड हिज फ्युचर सन इन लॉ. कारण त्यांना भविष्यातील त्यांचा सन इन लॉ म्हणजेच जावाई हा मिळाला होता, सापडला होता किंवा त्यांनी शोधला होता. फाइंड म्हणजे शोधणे. त्याचं थर्ड फॉर्म आहे फाउंड.